ओम. भास्कर मोघे पाटील, योग शिक्षक, पतंजली योग समिती, हरिद्वार. आज आपण अनुलोम विलोम प्राणायाम कशी करायची याबद्दल माहिती घेऊया. बघा, अनुलोम विलोम केल्याने आपली मनाची स्थिती चांगली राहते. आपल्याला शरीरामध्ये प्रत्येक क्रिया चालण्यासाठी तापमानाची गरज आहे. 33 ते 36 डिग्री एवढं तापमान आपल्या शरीरात पाहिजे. कितीही बाहेर तापमान कमी जास्त असो, त्याला संतुलित करण्याचं काम हे आपलं अनुलोम विलोम कार्य करतं. सोबतच आपल्या रक्तवाहिन्या ह्या मोकळ्या होतात. कुठेही अडथळा असेल तो अडथळा सुद्धा दूर होतो. प्रत्येक अवयवाला रक्तपुरवठा चांगला होतो. शरीर एकदम ताजंतवानं राहतं. व्हेन्स मोकळ्या होतात. ज्या व्हेन्स काही छोट्या छोट्या व्हेन्स असतात त्या दबलेल्या असतात, त्याला सुद्धा जागृत करण्याचं काम आपलं हे अनुलोम विलोम करते. त्यामुळे छोटे मोठे ब्लॉकेज असेल, छोटे मोठे प्रॉब्लेम असेल, हे सगळे निघून जातात. डोकेदुखी असेल, सतत चक्कर येणे असेल, सर्दी, खोकला, ताप, या छोट्या छोट्या बिमाऱ्या असतील, ह्या सगळ्या यांनी अनुलोम विलोम निघून जातात. त्यामुळे अनुलोम विलोम हे प्रत्येक दिनचर्येत कमीत कमी 10 मिनिट आपण नियमित करायला पाहिजे. कमीत कमी 10 मिनिट. त्याची क्रिया अशी आहे: डाव्या नासिकेतून श्वास घेणे, उजवीतनं सोडणे, उजवीतनं घेणे, डावीतनं सोडणे. बघा, 4 ते 5 सेकंद श्वास घ्यायला लागेल. तेवढाच वेळ काय, त्याच्या दुप्पट वेळ श्वास सोडायला. चेहरा एकदम प्रसन्न ठेवायचा, आनंदी ठेवायचा. कुठलेही मनात विचार नाही. एकाग्र पद्धतीने आपल्याला अनुलोम विलोम करायचं असते. पुन्हा एकदा अनुलोम विलोम म्हटल्यानंतर नाडी शोधन प्राणायाम सुद्धा त्याला म्हणतात. अनुलोम विलोम म्हटल्यानंतर डाव्या नासिकेतनं श्वास घ्यायचा, उजवीतनं सोडायचा, पुन्हा उजवीतनं घ्यायचा, डावीतनं सोडायचा. यालाच नाडी शोधन प्राणायाम सुद्धा म्हटलेला आहे. नाडी शुद्धी प्राणायाम. यामध्ये आपल्याला पूरक, कुंभक आणि रेचक ह्या 3 क्रिया जे करायच्या असतात आपल्याला अनुलोम विलोममध्ये आणि नाडी शोधन प्राणायाममध्ये. हे बघा, आपण श्वास घेतो 4 ते 5 सेकंद. त्यानंतर नासिका बंद करून थोडा वेळ थांबतो. ते झालं कुंभक. तर उजवीतनं श्वास सोडून द्यायचा. ते झालं रेचक. पुन्हा उजवीतनं घ्या, मग पूरक होईल. लांब श्वास घ्यायचा. मी कमीत कमी आपल्या पोटापर्यंत श्वास घेता आला पाहिजे. तो जर गेला पाहिजे, तिथून पुन्हा तो वापस निघाला पाहिजे. म्हणून जेवढा लांब श्वास घेता येईल तेवढा लांब श्वास घ्यायचा आणि लांब श्वास सोडायचा. यालाच म्हणतात अनुलोम विलोम. ओम. धन्यवाद.